संपूर्ण आषाढ संपत आला, पण नॉनव्हेज करायला काही जमलं नाही. तर नमस्कार मंडळी, मी संजोत स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी लंच बॉक्स. त्यामुळे आज मी पूर्ण चिकनची थाळी करण्याचंच ठरवलं. कांदा, खोबरं, टोमॅटो, लसूण वगैरे भाजून घेतलं, मिक्सरला बारीक करून घेतलं. कुकरमध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून त्यामध्ये चिकन शिजायला टाकलं. शिजताना त्यामध्ये हळद, धणे पावडर आणि मीठ घातलं. कुकरला 3 शिट्ट्या घेऊन चिकन छानपैकी मऊसूत शिजवलं. त्यातलाच थोडासा अळणी रस्सा बाजूला काढला. आता दुसरीकडे एका पातेल्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, तिखट, मीठ, हळद, धणे पावडर, चिकन मसाला टाकला आणि वाटलेला मसाल्याचं सारण त्यामध्ये टाकलं. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतवून दिला आणि त्यामध्ये शिजलेलं चिकन आणि अळणी रस्सा टाकला. वरून कोथिंबीर टाकली आणि मीठ टाकलं. अशा प्रकारे आपली चिकनची रस्सा भाजी तयार झालेली आहे. आता जे चिकन आधी मी शिजवलेलं होतं त्यातलं थोडंसं मी चिकन बाजूला काढलेलं. तव्यावरती थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये जिरं, लसूण, कढीपत्ता टाकला. हळद आणि धणेपूड टाकली. बेसन पीठ टाकलं. बेसन पीठ थोडंसं भाजून घ्यायचं आणि जे शिजवलेलं चिकन होतं ते त्यामध्ये छानपैकी मिक्स करून वाफवून घ्यायचं. वरून थोडंसं मीठ आणि कोथिंबीर घालायची. अशा प्रकारे आपलं चिकन सुक्का पण तयार झालेला आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपली चिकन थाळी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.